प्रथम डोक्यातलं सगळं तुमचं शेतीबद्दलचं सगळं आताच्या पुरतं डोक्यातून काढून टाका. तुम्ही काय करताय, काय करीत होता हे पहिलं विसरा. फक्त आता नवीन स्टार्ट बकड. आपल्या जगात जेवढी खतं, औषधं, टॉनिक सगळं आहे की नाही आता उपलब्ध, जेवढं जगात हा तर सगळं मिळतंय, पण उत्पादन वाढत नाही. सोसायटी आपल्या फिटत नाही. म्हणजे पीक कर्ज जे काढले आपलं, आवाज चर्चा कुठेही नको. मला मी डिस्टर्ब होते. तुम्हाला चांगलं पाहिजे असलं हा ठीक आहे ठीक आहे. आता नवं म्हणे आणि अर्धा तास घालवू नका. चला हे बघा, सोसायटी आपल्या फिटत नाही. ही परिस्थिती अशी आहे. म्हणजे पीक कर्ज 50,000 घेऊन सुद्धा आपण आपल्या उत्पन्नातून फिटत नाही. ही परिस्थिती आहे, शोकांतिक आहे. तर काय असं, याचं कारण काय, का होत नाही? सगळं आता किती वर्ष झालं आपण शेती करतोय, पण त्या दुकानदाराकडे जायचं, पंपाला किती, एकराला किती, पंपाला ते मिली लिहून द्यायचं. ते का आपला इतके वर्ष करतोय आपल्याला कळत नाही. ते सगळ्यात शिकलेला माणूस शेतीत यायला पाहिजे होता. आता सगळ्या बिन शिकलेल्या शेतीत आहे. काय नाही, इतके वर्ष करतोय, त्यांना जे वाटतं किती मिली घालायचं हे सगळं असतंय बॉटल, कोण बघितले. तर हे सगळं बंद करा. तुमचा अभ्यास, हे 3च कारण आहेत फक्त शेती मागे राहायचं. एक, त्या पिकाचा अभ्यास. दुसरं भांडवल. आणि तिसरं व्यावसायिक दृष्टिकोन. व्यावसायिक दृष्टिकोन हे 3च कारण आहे. दुसरं काय नाही. ते पाऊस आमच्याकडे जे असतं ही सगळी कारण. पाऊस का तुमच्या हातात आहे, पाऊस पडतच राहणार. कुरुकुलीला 92 टनानं काढले, त्याला पाऊस नाही. आपण कारण आता तुमच्या गावची परिस्थिती वेगळी, मला माहिती आहे. पुराचा दणका दरवर्षी आहेच तुमचा, त्याला पर्याय नाही. त्याला ते काय आपल्या हातात नाही. अभ्यास, ह्या पिकाचा पूर्ण अभ्यास पाहिजे. कुठलाही व्यवसाय करताना, कसलाही असं मेडिकल टाकून आणि काय टाकून, तो अभ्यास पाहिजे का नको त्याच्या, का तसं कोणी टाकून चालते, त्याला कोर्स करायला लागतो. तसा अभ्यास, भांडवल. सोसायटीनं चेक मिळाल्यानंतरच खतं टाकायचे. होईल का ते? जसं आपण रोज जेवतो तसं पिकालाही रोज अन्न पाहिजे. आपण करतोय आपल्या सवडीनं. आणि तिसरं व्यवसाय, म्हणजे व्यवसाय म्हणून उतराय पाहिजे ह्याच्यामध्ये. झालं बा, झालं. अंदाजपंची टाकली, खतं टाकली. खताचा रेट तुम्हाला माहित नाही. युरिया आजची किंमत आहे 2350 रुपये युरियाची. सबसिडी मिळते म्हणजे ते 270 रुपयाला आहे तुमचे, 2350 रुपये आहे. तर हे सगळं, आणि वारे माप सगळ्या कशाला कोणाला पायपूस नाही, कशालाच नाही. आपण एक जबाबदारी म्हणून शेती करतोय. बाबा हाय चाललंय, पडली तर नावं ठेवतील, हाच होते. हा काही ठराविक आहेत, बोटावर हाय चांगल्या पद्धतीने शेती करायचं. तर तुम्ही स्वतः लोकांनी अभ्यास विचारायचं नाही. हो, दुकानदाराकडे जाऊन मला कुठल्या फोन करायचा, उद्याचा डोस एकराचा द्या. तर कुठली जमीन कुठली, आता तुमच्याकडे काय जमीन एकसारखी जवळपास आहे. ते पिकात सुद्धा 86-032, 92 पेक्षा 86-032ला ज्यादा खाद्य लागणार, कारण त्याचं उत्पादन ज्यादा येतं. 86-032 हे लवकर पकवणारे जात. तर कुठलं पीक आहे, म्हणजे कुठली जात आहे, त्याच्यानुसार खत असतं. आपलं माळ रानला बी तोच डोस, नदी रानला बी तोच डोस, काळवाटला बी तोच डोस. कसं चालेल? आपण आपल्या घरात एकसारखं जेवतो का? आपल्या घरातली माणसं जेवतो का आपण ज्याच्या त्या कपॅसिटीनुसार? तर हा सगळा अभ्यास करा. आता ऊस शेती करायचं म्हणजे डस्टर कुठे गेलं? हाय इकडे. ऊस शेती करायचं म्हटल्यानंतर काय करायला लागतं? एक पूर्वमशी आहेत, 2 बियाणे निवड, आणि प्रक्रिया. त्यानंतर तुमचं सरीतलं अंतर, त्यानंतर तुमची लागण पद्धत,
त्यानंतर आंतरपीक, आंतरमशागत, दिसते ना सगळे, आंतरमशागत. 7 खत व्यवस्थापन. मी व्यवस्थापन म्हणतोय, व्यवस्था वेगळी. दुकानात नेली 4 पोती 8 पोती नेऊन टाक, ही व्यवस्था आहे. व्यवस्थापन म्हणजे त्याला वर्षभर ते लागायला पाहिजे, वर्षभर. तसंच पाणी व्यवस्थापन, आणि रोगकीड व्यवस्थापन. हे 9 पेपर आहेत, लक्षात ठेवा. ही बोर्डाची परीक्षा आहे, दरवर्षी लागण करताय की नाही, हे बोर्डाची परीक्षा आहे. हे नुसत्या खतावर जर उत्पादन असतं, हे खतावर, तर समजा 40 टनाला 10 पोती टाकली, दुसऱ्यानं 80 टनाला 20 पोती टाकली असते, तिसऱ्यानं 120 टनाला 30 पोती टाकली असते. हे सगळ्या पूर्वमशागत चांगली केली तर 2-4 टन वाढ, बियाणे निवड व्यवस्थित असली तर 2-4 टन. ह्या प्रत्येक गोष्टीचं उत्पादन वाढत असते, एकाव नाही खताव. तुमच्या डोक्यात काय आलं कुठं जर दिसलं की त्याच्यावर जोर द्यायचा, आणि सगळा भरणीला जे काय असेल ते पाया घटला. हे सगळं हे 9च्या 9 पेपर. तुम्ही कसं नुसतं गणिताला 100 पैकी 100 पडले, आणि बाकीच्या पेपरला 45, 48, 52 मार्क 80-90% पडतील का? तुम्ही 80 टन काढलं, 80 टन काढल्याचं म्हणजे 80% पडले, एवढं लक्षात ठेवा. 90 टन काढलं तर 90%. मग ह्या सगळ्या बाकीच्या पेपरला तसं पडायला पाहिजे ना तुम्हाला, त्या पद्धतीने करायला पाहिजे. तर ह्याच्यावर सगळं आहे. तुम्ही नुसत्या खताचा डोसवर तुमचा जे भर आहे की नाही, खतं तर टाकायलाच पाहिजे, पण त्याला ते खपलं तरी पाहिजे. पेशंट आजारी आहे आणि त्याला डब्यावर डबं घेऊन निघालायचं जेवायला घालायला, जेवतो ते. तर हे सगळी पद्धत बंद करा. आता पूर्वमशागत म्हणजे काय? तुमच्या दृष्टीने कसं आहे, आडवी उभी नांगरट, सरी सोडली, झाली पूर्वमशागत. पूर्वमशागत म्हणजे मला किती उत्पादन काढायचं आहे जमिनीत, माझ्या शेतात किती टन काढायचं हे आधी ठरवायचं. मग ते माझ्या जमिनीची ताकद काय आहे काय नको. 25 किलो वजन उचलायची ताकद आहे आणि त्याला 50 किलो वजन उचलेल का त्याला? तर माझ्या जमिनीची, त्याला जमिनीचा pH कळा म्हणजे सामो. आता सामो म्हणजे काय? pH म्हणजे काय? सामो. काय कळते शेतकऱ्याला? pH आणि सामो येऊन बाप सांगू जातात. जमिनीचा pH 7.5 7.5 असावा किंवा सामो म्हणजे सामो म्हणजे नेमकं काय? सामो म्हणजे आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर 98.6 फॅरेड. 98.6 फॅरेड म्हणजे 37 अंश सेंटीग्रेड. म्हणजे आपण आता तुम्ही ह्याला आला, इथं आलायचा कार्यक्रम बिगर टेन्शनचं, खिंडू शकतो, फिरू शकतो, जेवू शकतो, रोजचं व्यवस्थित. नुसतं 0.4 अर्धा पण नव्हे, 99 झाले की अंगात कसारा येते का नाही? कसारा आल्यानंतर जेवण रोजचं जेवतो आपण कमी येणार का नाही जेवण? 100 झाल्या पुरं जेवण बंद होतं. एक घास खाऊ शकत नाही माणूस 100 टेम्परेचरला. तसा जमिनीचं 7.5 ते 7.5 7च पाहिजे. हे असेल तर जमिनीची ताकद, तर तुम्हाला तिथं पीक लावायला अधिकार आहे. आपण बघतो रान मोकळं झाले की नांगरट करून लागण लावणे. तर हे पाहिजे. 100 टन काढणं अतिशय सोपं आहे, काय अवघड नाही. आता मी माझा सांगली भागात कार्यक्रम आहे, एकरी 150 टन. तिथं मुळात 100 टन काढणारे भरपूर आहेत, 80च्या वरलीच लोक आहेत. तिथं बी पट्टे आहेत. तिथं लगेच तुम्ही काय म्हणता तिकडली जमिनी चांगली आहे, तिथे बी आहेत 43 वाली. ज्याने टेक्निक बदलली त्यांचं झालंय तिथं. तिकडे आता मी 100 टन सांगायला गेलो, काय म्हणतील मला, आम्ही काढतोय 100 टन, तू काय सांगतोयस? तर हे आपल्याला माहित पाहिजे. सामो म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? सगळेजण शहाणे सांगतात सामो, तर तो 7च पाहिजे. पण त्याला किती कंपोस्ट पाहिजे? आता तुमच्या गावाच्या जमिनी आता जवळजवळ ह्याच्या आसपास आहेत. कशामुळं? पुरामुळं तुम्ही केलेलं नाही सध्या, पुरामुळं. तर हे आधी ताकद कळली पाहिजे. समजा कमी सामो असला बाबा, आता 1 ते 14 असतं टोटली, 7च्या अलीकडं 6, 5, 4, 3, 2 हे ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी आहे,
आणि 7च्या पुढे गेलं की अल्कली. तर 7, 7.5 ते 7.5 पर्यंतच पाहिजे. कमी असला पीएच जर कमी असला तुमचं माळ राहणार असा त्याचा कमी असतो पीएच 4 असते 4.5. तो काय करायला पाहिजे आपल्याला वाढवायला पाहिजे पूर्व मशागतीच्या वेळी वाढीसाठी. आणि इकडला हा कमी करायसाठी पाहिजे. आता कॅल्शियम सल्फेट CaSO4 कॅल्शियम सल्फेट म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य आहेत का कोणी इथं वापरलेले? भूसुधारक असते बघा दुय्यम हे अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम हे पीएच कमी करायसाठी असतं. आता सगळीकडे काय ते डोस असतात त्यांचं लिहिलेलं लागण्याच्या वेळी 2 भरण्याच्या वेळी. आता ते जर हा पीएच इकडे आहे तिथं जर टाकलं तर अजून काय होणार? कमीच होणार ना. म्हणजे वाढवाय पाहिजे तिथं जर गेलं तर अजून कमी होणार. त्याला पाहिजे CO3 कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना डोलामाइट तो इकडे जायला पाहिजे. ते 50 किलोचे बॅगा असतात. ज्याचा पीएच कमी आहे त्याने हे वापरायला पाहिजे. ज्याचा वाढलाय तो त्याने दुय्यमान कॅल्शियम सल्फेट वापरायला पाहिजे. आपलं काय नाही जे काय वाटेल ते इकडलं तिकडे तिकडले इकडे. म्हणजे तुम्ही उत्पादन वाढीच्या मागे लागू नका. खरोखर सांगतो उत्पादन कमी काय येते की नाही त्या गोष्टी दुरुस्त करीत चला तुम्ही. एक मलाही माहिती आहे एका वेळी सगळं होणार नाही शक्यच नाही ते पण बदल तरी व्हायलाच पाहिजे आपल्याला. तर हे कमी असला तर ह्याचा वापर करायचा कंपोस्टचा वापर करायचा भरपूर. आता तुमच्या खालच्या रानाची काही गरज नाही कंपोस्ट घालायची. तर आपला पीएच झाला मग ते समजलं आपल्या जमिनीचा मग ते नांगरट करायचं. ह्याला काय पीएच समजायसाठी माती परीक्षणच महत्वाचं आहे. आता पूर्वी कसं त्या माती काढायची पण ती बी चांगल्या पद्धतीने काढायला लागते. कसं बी कुठल्या खड्ड्यात जाऊन चालत नाही. त्याला व्ही आकाराचा खड्डा असे 7-8 ठिकाणचं ते गोळा करायचं त्याला प्रोसेस. आता ते आमच्या बाळासाहेबांसारख्याने मशीन आणले डायरेक्ट डिजिटल मशीन आहे. शेतात जावलं द्यायचं मटण अर्धा किलो कमी करा एखाद्या ह्याच्यात पण ते तुमच्या जमिनीची ताकद कळू दे बाबा माझ्या जमिनीची लेवल काय आहे किती टन. ह्या इथं 7च्या ह्याच्यात आला सगळे आरामात 100 टन निघते. आता नैसर्गिक आपत्ती झाले त्याला आपण काय करू शकत नाही त्याला पर्याय नाही. पण माझ्या दृष्टीनं 40 टन काढणारा नापास 60 टन काढणारा पास 80 टन काढणारा डिस्टिंक्शन आणि 100 टन काढणारा टॉपर. माझ्या दृष्टीनं 40 झाला नापास 60 केले नुसता रोजगार बाहेर पडतोय 80 टन मग 20 टनाचा फायदा. हे गणित आहे समजलं. मग पूर्व मशागत करायची आडव्या हव्या नांगरट करा सरी सोडा युग. आता सरी काय प्रमाण कशाचा कसं आहे सांगतो. आता ही जी बॅगा येतात का नाही 50 किलोच्या त्यात 2-4 टाकून असं होणार. आता समजा खाली एकदमच 3 पीएच आहे तो काय आणि हे तात्पुरता म्हणजे आजारी पडला मॉल घेतली की नाही ताप जातो तसा आहे ते. याला पर्याय कंपोस्टच पाहिजे भरपूर वाढवायचा. मग तुम्ही शेणखत नाही म्हणताय सध्या तुम्ही कारखान्याचं प्रेसमड आणायचं. आणि आता जे मी 4 कंपनीचं काम करतोय टोटल म्हणजे सिलेक्टेड 4 ज्याला मला बाबा शेतकऱ्याची फसवणूक 1 रुपयाची होणार नाही असलेच निवडल्यात. मी इंटरनॅशनल पॅनेशला पण सल्लागार असंच लेक्चर असते. ज्या वर्ल्डमध्ये टॉप 5 आशियामधली 1 नंबर कंपनी राघवेंद्र फर्टिलायझर. मी स्वतः फेब्रुवारीमध्ये ही 62 बॅगा निघून वापरल्यात आम्ही. त्याचा फायदा हे नंतरच्या ह्याच्यात सांगतो तुम्हाला काय आहे ते. तर वाढवायचं असेल तर तुमचा कंपोस्ट भरपूर पाहिजे म्हणजे तुमच्या हलक्या रानाच तुमच्या ह्या चांगल्या रानाचनी काय तरी पण टाकत जावा. आणि तो गैरसमज एक आहे शेणखत टाकल्यानंतर हुमणी हा तुमचा जो गैरसमज आहे का नाही. शेणखत एक चांगलं कुजलेलं पाहिजे पूर्ण चहा पावडर सारखं पाहिजे. तुम्ही काय करता गाडीत नेऊन टाकता गाडीतच नाही टाकते ना ते अर्धवट कुजलेलं असते तुमचं. मग अर्धवट म्हणजे काढताना सुद्धा ते ओल्लं गट्ट असते बघा माहिती आहे ना. काही त्याचा उपयोग ते न टाकलेलं भारी त्याचा फायद्यापेक्षा तोटा जास्त. नमस्ते ओळख लागेल ना तानाजी ठेवून तेल तेच म्हटलं. चला धन्यवाद. चालले डिस्टर्बन्स नाही डिस्टर्ब नाही ठीक आहे.
त्यांना विचारलं ह्यात ऊस लावणारी किती 30 बोलली आम्ही चिखलीकरांचा घेतोय हो अनुभव. आजच नेतो मला 3 वाढल्यावर देतो. नाही भेटतो मी अजित नरके साहेब अजित. ठीक आहे. तर तुमचं ते पे झाल्यानंतर तुम्ही नांगरट करा, व्यवस्थित सरी सोडा. झाला पहिला भाग तुमचा. आता बियाणे निवड. बियाणे निवड म्हणजे लगेच सांगणार बघा, ते लागणीचं असावं, 9 ते 10 महिन्याचं असावं. हा हे बियाणे निवड नाही. तुम्ही कुठल्या हंगामात करताय लागण, त्या हंगामाला सूट होणार म्हणजे बियाणे. आडसाली जर केलं तर 17-18 महिने असतं, बरोबर ना शेतात. आता हे तर लवकर पकवणारी जात 9205 केली, 9255 ही लवकर पकवणार. ही 12 महिन्याची जी पकवता संपली, 13व्या महिन्यात तुटायला पाहिजे ते, तर तुमचं वजन भरणार. ऊस चांगला येऊन 14 महिन्यात गेलं अजून लॉस होणार, 15व्या महिन्यात गेलं तर त्याच्यापेक्षा लॉस होणार, 16 आणि 18 महिन्यात काय होणार, म्हणजे चांगला ऊस आणून सुद्धा तिथं मध्यम उशिरा पकवणारी जात पाहिजे आडसालीला. म्हणजे तुमचं 86-032 सारखं किंवा चालत असलं 265 तुम्हाला ते, म्हणजे मध्यम उशिरा पकव जात, तर त्याला म्हणायचं बियाणं निवड. मग ते कसं लागणीचं असावं, ते डोळं रसरशीत असावं, 9 ते 10 महिन्याचं का, ज्या पेरात साखर कमी असते, ज्या पेरात साखर त्याची उगवण चांगली, शेंडकांडी कशी उगवते तर ते. आणि रोपावणी या तुमचं आता मध्ये राहिले सरी अंतर. सरी अंतर हे कमीत कमी 6 फूट डोक्यातनं काढून टाकायचे 4-4.5. तुमचं 2 गुंठ रान असू दे, तुमचा त्याच्याशी मतलब नाही. कसं म्हणते आमची रानं छोटी हा कसं आहे सांगतो आता. ज्या हा ते आहेच. हा तर त्याला ज्याच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती, कारण तुमचा पुराचा दणका ह्यो प्रश्नावली काय झालं, प्रश्न तुमचं काय असतील नंतर मग हे लिंक तुटत्या. तुमचं काय लिहून ठेवा, प्रश्न काय असतील ते त्यांना हे द्यावं, त्याच्यावर लिहून ठेवतात. तुमचे कुणाचे असतील ते लिहून ठेवा, प्रश्न नंतर घेऊया. तर 6 फूट का तुम्ही आता 4.5 किती फुटाची तुमच्याकडे जास्तीत जास्त आहे? हा आपण 4.5 धरूया तुमच्या इथं, धरा की 4.5 तर असू दे की धरा. मी तर 6च म्हणायला लागलो, 7च भारी. 3.5 फुटाची सरी जाऊन एकच घ्या, एक गॅप. 4.5 काय होते माहिती आहे का, ऊस ज्यावेळी लहान असतो, लहान त्यावेळेस असू दे, देतो त्याचंही उत्तर देतो. मी काय सांगितले, 1 गुंठ रान असू दे, त्यात त्यांनीच काढायचे. 4.5 फुटाच्या सरीन काय होते तुमचं सांगतो तुम्हाला. 4.5 जर मोठी जाईल तुमच्या दृष्टीने. ऊस लहान असतो तेव्हा सूर्यप्रकाश लागतो व्यवस्थित, हवा खेळती राहते तुमची. ऊस मोठा झाला, अन्न आपण जे दिलेलं अन्न जमिनीत टाकल्यानंतर ते पिकातनं कुठं जातं, ते वर पानात जात. अन्न तयार होणार कुठं, पाना. ज्या पानाला ऊन लागल, शेवटी गॅस शिवाय जेवण तयार होणार नाही. काय तर तिथं सूर्यप्रकाश लागल्यानंतर तिथं अन्न तयार होतं. तुमचं काय होतं, ह्या सरीची पानं ह्या सरीच्या पानावर, ह्या सरीची पानं शेवटची वरची, ऊस मोठा झाल्यावर सांगतोय, वरची पानातच तुमचं अन्न तयार होते. पिकाच्या सगळ्या पानात अन्न तयार व्हायला पाहिजे, तर ते ताकदीने येणार. अन्न अपुरं एखाद्याला रोज 2 भाकरी खातोय किंवा 3 भाकरी, आणि त्याला रोज कोरभरच द्या, मग बघूया तिची तब्येत कशी होते. हे रोग वेग हे क्षुल्लक आहे, ते करपा तांबेरे त्यांच्यात ताकदच नाही हो. तुम्ही जे देताय ते जवळजवळ 70% तुमचं वायाच गेलेलं असतंय अन्न. ते तुम्हाला ते काय सांगते, बाबा मी आज जेवलोय असं काय सांगतं का ते. तर ह्या चुकाबद्दल दुरुस्त करा, सगळं ऑटोमॅटिक होते. तर 6 फुटाचं आहे का, हे पुसू का सगळं आता, मला पाठ आहे, काय अडचण नाही. 6 फुटाची सरी का. आता तुमचं किती, 4.5 फूट ना का 4 फूट? 4 फूट. 4 फुटात किती कांडी लावताय तुम्ही? कांडी लावता का रोप? कांडी किती कांडी लावताय? हा कांडी
10,000 धरूया आपण. चला 10,000. 10,000चं डोळे किती झालं? 20,000. 2 डोळ्याचे कांटे, 3 डोळ्याचे. मग आनंदच आहे, आनंदच आहे. 30,000 बरोबर ना? समाधानी. आता हे पहिल्या 1.5 महिन्यामध्ये उगवण, आता थंडीच्या दिवसात उगवण कमी असते, 70% होती उगवण. आपण आरसाली धरू, आपण रेग्युलर लावलेले 30. हां ऐकून घ्या फक्त. ठीक आहे, 30,000 कांटे. एक उगवण 80% धरूया. 80% उगवण, 80% उगवण म्हणजे किती उगवले? 24,000. 24,000 तुमचे उगवले. आता पहिल्या 1.5 महिन्यात घेणे असं फुटवे असतात, 7-8-10 फुटवे असतात. म्हणजे अगदी खुश असतात तुम्ही, उगवून भारी झाले. किती झालं? 8-9 फुटवे म्हणजे 2-2.5 लाख. हे म्हणजे 10 धरलं तर 2,40,000 झाले. बरोबर? ऊस बारीक असते, तुम्ही मोजले कधी? तर 2,40,000 झाले ऊस. ऊस तुटताना किती असतात? 40 म्हणजे नशीब. 30,000 ऊस शेवटचं तुमचं तुटतांचं. रिझल्ट मला ते पान हिरवगार झालं आणि चांगला चवचवीत दिसतोय, तो रिझल्ट नव्हे. शिव रिझल्ट इथं तुटून गेल्या पावती येते की नाही कारखान्याची, तो रिझल्ट. तुम्ही खुश दिसता हिरवगार झाले की. 30,000 किलोचा भरला तर 30 टन, 1.5चा भरला तर 45 टन. गणित चांगलं आहे. 2चा भरला तर 60 टन. हिथं मार खाल्ला. ह्याच्यामुळे आपलं उत्पादन हे आहे, तुटल्याला उत्पादन आपलं हे नाही, हे आपलं आहे. हे वाया मरून गेले सगळे. गर्दी केली, जसं जसं जाळे वाढले मरून गेले सगळे. राहिले 30,000. मला एका एकरात 43,000 स्क्वेअर फूटचा एकर आहे. बरोबर? आपण हिशेबासाठी 40,000 धरू, 40,000 धरूया आपण. 40,000 ऊस मला तुटताना पाहिजे, ऊस तुटताना. आता हे नियोजन तुम्हालाच करायला लागणार. 6x2 वर आपण लावलं रोप, कांडीत डोक्यातून काढून टाका. ते 80% उगवणार. रोप लावले, पण ते रोपाचं बी कसं असते तुमचं माहिती आहे? कोण लावलेले आहेत रोप इथं? तुमचं कसं असते माहिती आहे का रोपांचं? ह्याला फोन करणार रोपवाले, वाटेवाल्याला. ते म्हणणार माझं 2 रुपयाला रोप. तुमचा फोन काय होतं? 1.70ला देणार, 1.80ला देणार. पैसे वाचले किती? 20 पैसे. 20 पैसे 1,000 रुपये लई तर वाचतील. 1,000 रुपयासाठी 10 टनाचं नुकसान करून घेत आहे. तोटा किती आहे? लक्ष. माझा 2.5 रुपये न 3 रुपये घे म्हणायचं. कशाला ते 7-7 आणि 8-8 हजार कशाला? ते 6x2 वर 3600 रुपये बसतात. किती बास होतात आपल्याला. डोक्यानं काढून टाका. गर्दी झाली, उगावले भरपूर दाट उगावले, डोक्यानं काढून टाका. तर रोप कसं मला पाहिजे? आधी महिनाभर अगोदर आपण त्याचे कॉन्टॅक्ट करायचं. मी तुला, तुझं 2 आहे ना, 2.5 रुपये देतो तुला. तशी संख्या आपण कमी आणली आहेस. तुम्ही 7,000च्या मी निम्म्यावच आणली आहे. मी तिथं पैसे वाचले जाईल तुमचं. मी 2.5 रुपये देतो, पण त्याला माझे चांगलं ते लावताना मी येणार तिथं म्हणायचं. ऊस बघायचा कुठला आहे ते. रोप वाटिकेला काय सोयीसुद्धा नाही. कुठला बी असू दे, हिता असला तरी त्याला त्याचा बिझनेसशी मतलब आहे, त्याची रोपं खापण्याशी मतलब आहे. त्याचं उत्पादन वाढीशी काही संबंध नाही. तिथं जायचं, माझा साईटला लाव, तुला 50 पैसे जाता. चला काय बिघडते? बघायचा ऊस लावायचा. आधीमध्ये 4-8 दिवसांनी 2-3 खेपा मारायचे, कशी माझी रोपं आहेत ती लक्ष ठेवायचं. तुला आणलं काय बी आणून लावलं होय ते, त्याचा मार खायला तुम्ही 5 ते 10 टन. म्हणून सांगितलं उत्पादन हे प्रत्येक गोष्टीतनं वाढणार आहे, नुसत्या खतावर नाही. डोक्यानं काढून टाका. 3600 रुपये, 3600 रुपये उगवण झाली तुमची 100%. ज्यादा आणतोच आपण, 4 दिवशी बदलता येतो रोप आपल्याला. म्हणजे उगवण ह्या भानगडीतून निसारला जातो. 3600 रुपये झाली ते फुटवे साधारण 1.5 महिन्यात फुटवे तुमचे येणार.
आता 86 सारख्याला 20-20 बी फुटो असतात, असतात का नाही? 20 असतात, 25 असतात, 10-12 बी असतात. मला ऊस किती ठेवायचे आहेत? 43,000च आहेत, पण मी हिशेबासाठी मला ते ठेवायचे आहेत किती? 40,000. 40,000 ठेवायचे आहेत. आपल्याला एका जागेवर किती पाहिजे? तर 12 पाहिजे. 12 जरा ज्यादा. 40,000 म्हणजे 40,000 ठेवायचे नाही. 12 जर ठेवले, गुणिले किती? गुणिले 12 करा. 36,000 आणि 7,200 किती झालं? 43,000 झाले. काय जे असेल ते बस झालं आपल्याला. लाड बाकीची करायची गरज आहे का आपल्याला? 20 असले फुटवे तुमचे, काय करायचं? हे नियोजन फक्त करा तुम्ही. ऊस फुटवे जेटा पहिला काढायचा. जेटा ज्यावेळी काढा येतो की नाही, का काढायचा? जेट्यामुळं ही फुटवे तुमचे जे बारीक बारीक ऊस राहिलेत की नाही, जेट्यामुळं ते खाल्ल्यामुळं त्या फुटवेसने अन्न मिळत नाही. हा निघाला इथनं की हे एका ताकदीनं वर येतात, एका ताकदीनं वर येतात. आणि त्यावेळी काय करायचं की बाबा मला आता 12 ठेवायचं आहेत की नाही, 20 असले तर बारीक बारीक 8 काढून टाकायचे, बारक्यातले बारके. लक्षात आलं? 12चा आहे तर तसंच ठेवायचं ते फुटवे. 17 आहे तर 5 काढून टाका. आता हे नियोजन तुम्हाला करायला पाहिजे. उत्पादन 100 टन घ्यायच्यामुळे हे करावं लागणार नाही, इथं बसून होणार नाही. ते काय होणार? तर हे 12 ठेवले तर किती झाले ऊस आपले? 43,000. बस झाले. 1 किलोचा भरला तर 40 टन, म्हणजे 40 धरा की आता 40 टन, 1.5 किलो 60, 2 किलो 80, 2.5 किलो. आणि हेच टेक्निकल, हे सांगली भागातली की जे आहे 100, हेच टेक्निक आहे. आता तर तिथं 7 आणि 8 फूट चालू आहे. तुम्ही मग म्हणलं काय, आम्हाला सरे ते आमची राहणं सुट्टी आहेत, असं करूया, 4 जणांची राहणं उचलून एका जाग्यात ठेवूया. एकाचं 20 गुंठा, एकाचं 3 गुंठा, असं करी 40 गुंठे आपण एकत्र झाले, केले, सगळं चप्पई केलं. सरे पडायचे मला 6 फुटानच. आता त्या माणसाचं एकत्रित शेती जरा केली आहे सगळ्यांनी. आता त्यांचं 2 गुंठ किंवा 3 गुंठ सरी कसे 6 फुटाने सुटणार ना, त्या का वेगळ्या त्याच्यापुरते 3 फुटाने सुटणार? डोक्यानं काढून टाका ते. मग तुमचं 3 गुंठ असू दे, सोडा तुम्ही 6 फुट. मला ऊस तुटताना संख्या नियोजन करायचं आहे. हे जरा भास झाला आता जुनं करून करून सगळे काही आहे तिथेच आपण. आलं लक्षात? आता मी माहिती आहे, मी एकरी 100 टनाचा आता मी डोस लिहून देतो तुम्हाला. 100 टनाचा आता डोस लिहून देतो, घ्या लिहून आणि जावा टाका, जावा सगळीजण. बघूया येते का 100 टन येईल? असं नाही, तुम्ही जर व्यवस्थित केल्या ह्या सगळ्या गोष्टी योग्य आणि योग्य वेळी, ह्या आता मग काय सांगितलेल्या ह्या 9 गोष्टी योग्य आणि योग्य वेळी, मी डबल म्हणतोय. नुसतं योग्य नाही चालत, ती वेळ पण पाहिजे, त्या वेळेत करायला पाहिजे. त्याचा काय उपयोग नाही योग्य केलं. आणि योग्य वेळेत केल्याचं पण योग्य पद्धत नसली तरी पण काय उपयोग नाही. म्हणून हे जर ज्ञान घ्या. हे आता थकलोय आपण सगळे, हे घाल ते घाल, सगळे थकलोय. आता बी अजून तलब भागाना म्हणल्यावर काय करायचं आपल्याला? तर हे सगळा अभ्यास करून करा. आणि वेळ लागू दे, एक दोन गोष्टी तरी बदलीत जावा. पहिली जमिनीची ताकद बघा. जमिनीची ताकद असेल तर पुढलं बाजार आहे, नाहीतर शास्त्रज्ञाचा बाजार आणून बसवला तिथं रात दिवस काय उपयोग नाही. मला बरीच जण सांगतात की साहेब जरा बियाणं चांगलं सांगा. बियाणं मी सांगतो तेच नाही. अमेरिकेच्या नासातनं जरी 200 टन निघणार आणलं आणि किंवा ह्याच्यातनं आपल्या इस्रोमधनं, तरी तुम्ही त्याला 30-40 वर्ष ठेवणार. काय करायचं बियाणं आणून? आता ह्या ऊसात निघतात, काही लोक करतात ना 60-80 टन आहेत का नाही तुमच्या ह्याच्यात? करतात ना. आधी तुम्ही हे शिकल्याचे, तुम्हाला बियाणं आणून काय उपयोग आहे? गाडी भारीतली आणून दिली, चालवायलाच येत नाही म्हणजे उपयोग आहे ते 10 लाखाची गाडी घेऊन. तरी तुम्ही हा अभ्यास केल्याचे, तुम्ही डोक्यातून काढून टाका हे खता होते, औषधा होते, सगळे हा खतं घालायलाच पाहिजेत. पण आणि कसं झालं माहिती आहे का, तुमचे डोस सारखेच सगळे. 2 लिटर म्हैस दूध देते, 4 लिटर देणारे आहे, 8 लिटर आहे, 16 लिटर आहेत का नाही? म्हशी आहेत का नाही? 16 लिटर देणारे म्हशी आहेत काय? बोला की जरा. हा, तर हे समजा ह्या एकत्र बांधल्या म्हशीच्या आणि 16 लिटर खाद्य समजा 8 किलो लागतंय. आता त्या सगळ्यासनी घाला
8 दिवस बघा. ती 2 लिटरवाली 16 लिटर दूध देते का बघूया. हा का देणार नाही, त्याची कपॅसिटीच नाही. आणि 16 लिटर 2 लिटरवालीचं घरी किंवा 4 लिटरवालीचं सगळ्याच निघाला, ही 16 लिटर खाली येते बघा भात द्यायची. दिल 16 लिटर ही हिला 4 लिटरवाली 4 लिटर घालले ती दिल 4 लिटर. थोडंफार वाढल. हे असंच आहे ह्याच्यात पिकामध्ये असंच आहे. तुमच्या 40 टनापेक्षा 60 टनाला खाद्य लागेल का नाही, जास्त खत लागेल का नाही, 60 पेक्षा 80 लागेल का नाही. तुमचा डोस मारणारा डोस ह्याला ते कसं 100 टन निघू. तुम्ही ह्या भानगडीतून बाहेर पडा. पहिलं फ्रेश डोकं करा. म्हणून तुम्हाला सांगितलं तुमच्या जुनं डोक्यातलं काही काढून ठेवू नका, काढून टाकायचं. समजलं. वाजले किती किती आता आपलं बियाणे निवड समजलं. आता बियाणे प्रक्रिया राहिलं. प्रक्रिया का बियाणे प्रक्रिया म्हणजे बाळ जन्माला आलेला पहिला डोस कुठला असतो, BCGचा. त्यानंतर ट्रिपल पोलिओ, धनुर्वात, गोवर 6 महिन्यात 6 डोस असतात. पहिल्या 6 महिन्यात 6 डोस कंपल्सरी. हे कशासाठी, बाळ आजारी असतं का ते, बाळाला त्या रोगाला ते भविष्यात बळी पडू नये म्हणून. तसंच बियाणे प्रक्रिया करपा तांबेऱ्यासारखं इतर रोगाला बळी पडू नये बियाणे प्रक्रिया करायची असते. बियाणे प्रक्रिया करताना तुमचं कसं, एक बुरशीनाशक 22 टीन आणि एखादं कीटकनाशक रोगार असेल काय असेल ते करतात. आणि ते बुडवायचं, जग बुडविते म्हणून बुडवायचं. ते 15-20 मिनिटं बुडायला पाहिजे. तुम्ही काय करताय, बुडविताय, ते औषध जायला पाहिजे ना त्याच्यात. 15-20 मिनिटं ती बुडायला पाहिजे. तुम्हाला वेळ आहे तेवढा करायचा, करूच नका ते. तसं कशाला काय उपयोगच नाही त्याचा. त्याच्यापेक्षा जैविक मधलं सांगतो तुम्हाला नंतर. एकदा की आळवणी केली की झालं काम, ते ऑटोमॅटिक जाते. ते एवढं तापच घेऊन सरळ लावण लावा किंवा रोपं लावा, आळवणी करा. मी सांगतो ते जैविक मध्ये मेटारायझिम आणि ट्रायकोडर्मा झालं. बियाणे प्रक्रिया तुमची. आता सरी अंतर मग तुम्हाला सांगे 6 फुटावर आल्याशिवाय घडणार नाही. तुम्ही आता 1 एकर करीत आजची लागे नाही, एक 10 गुंठ्यात 6 फुटांना सोडा. रेग्युलर तुमचं करा. तुमचं तुम्हीच ऊस तुटताना बघा. असं बी नाही की सगळेच करा म्हणून नाही, मी तुमचं तुम्ही चेक करा. आता आंतरपीक हे ऊसाला स्पर्धा न करणार पाहिजे. आता मक्का असतो का तुमच्याकडं, असतो हा. आणि त्यात आणि सर्याचा उजेड हा प्रकारचा. तर मक्का किती महिने असतो, किती दिवस, 70 दिवसात मक्याची वाढ पूर्ण होते. 90 दिवस आपण वाळायसाठी ठेवतो पुढले. 70 दिवसात मक्का किती फूट असते, 6 फूट ते जास्त 6 फुटाचे. हायब्रिड केला तर त्याच्यावरच. आणि 6 आणि ऊस किती फूट असतोय, 3.5 फूट लय मिळवलं 70 दिवसात. 2-2.5 फूट ऊस असतो, 3 फूट जास्तीत जास्त. वाढ कोणाची फास्ट, मक्याची. अन्न कोण खाणार, गर्दी करणार, सावली करणार, घसाघस करणार, ते मक्काच करणार. मग मक्याची मुळं कशी असतात, पिवडी असतात, जाड असतात. ऊसाची केवढी असतात. हा, त्याला स्पर्धा आहे. ते ऊस एकदल आहे, तसं मक्का बी एकदल आहे. एकदल चालत नाही. आता मग काय करायचं, सोयाबीन. आता त्याच्यावर आणि सोयाबीनची पोषक आहे सोयाबीन. भुईमुंग पोषक आहे, पण तुमच्या सऱ्या अपुऱ्या ते भुईमुंगच झाकून टाकते, ते सोयाबीन सगळे ऊसाला झाकून टाकते. कुंभूच्या मीटिंगसाठी तर ते स्पर्धा होणार. मग जरी सोयाबीन केलं सा किंवा तुम्ही हे केलं सा, भुईमुंग केला सा, अंतर पाहिजे मध्ये 2 सरीतल्या ऊसाच्या. त्याला ऊसाला मुख्य पीक कुठलं, ऊस. तुमचं मक्का गेलं, मक्का मुख्य आहे का ऊस मुख्य आहे तीच कळत नाही. तर त्याला ऊसाला त्रास न होणार कुठलंही आंतरपीक करा. मग काही ज्याला भाजीपाला करायचा आहे, आता 3 फुटांची सरी सोडली, मधल्या सरीत करा ना तुम्ही. काय करायचं ते 6 फूट राहते अंतर. आणि ह्याचा फायदा दुसरा गोष्ट, तुम्हाला खोडव्याला केवढा मोठा फायदा आहे माहिती आहे 6 फुटीचा. खोडव्याला हे पहिला डोस झाल्यानंतर मधला गेल्यानंतर 3.5 महिन्यानंतर दुसऱ्या बाजूने घालायचं असते नियमान. 3.5 महिने झाले तुमचा ऊस, ते लागणीपेक्षा खोडा फास्ट उगवतो. एवढा आलाय की दुसऱ्या साईडने तुम्हाला जाताच येत नाही सर. आणि हवा खेळती राहत नाही, ते
अन्न पाणी जसं आहे तसं हवा ऑक्सिजन आपण किती नागदा आपण किती मिनिटं जगू शकतो. दुसरी गोष्ट हवा खेळती राहायला पाहिजे. ऊस लहान असते तर हवा खेळती राहा. आणि आडव्या सऱ्या करा आहे काय तुमच्याकडे? अशा आपण उभ्या सऱ्या सोडल्या की अशा असतात काय? हा हा असतात का? किती असतात? 2 असतात, 3 असतात. काही महाभागांचे मी 4 बघितले. त्याचा काय तोटा माहिती आहे की ह्याच्यात 5 टनाचं नुकसान आहे तुमचं. या आडव्या जे कोण सरी काढतोय त्याच्यात 5 टन गेलं खड्ड्यात. हे काय होतंय की हवा लहान असताना खेळती राहते. जेव्हा मोठा ऊस होतो ह्या सगळ्या हवा तटली जाते. सरीत हवा गेली पाहिजे. तुमचं सगळं बंद कारभारच बंद तिथं करून टाकतायचा. आणि पाणी तुमच्या सरीत पाणी जर तुंबलं, पावसाळा आला की पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे. त्याच्या औषध काही नाही सांगतो तुम्हाला. तुम्ही काय जरी म्हणला मला होत नाही, त्याला पर्याय नाही. पाणी तुंबले की ऑक्सिजन मुळाचा पास होत नाही. ऑक्सिजन हा पास होत नाही खाली मुळाला. ज्या रानात पाणी तुंबते ते ऊस कसा आहे बघा आता सध्या, आणि ज्या रानात निचरा होते ते कसा ऊस असते असं काय होतं. पण आता मग तेव्हा आमचं कसं निघणार, त्याला पर्याय नाही. मी काय माझं सांगायचं का, हे भादोलीत सुद्धा तसंच झालं. 27-28 एकर घेणे ह्याला जायचं, तसं सेम परिस्थिती. मला म्हणले तर पाणी निघणारच नाही. म्हणून मी काय करू म्हणलं, निघणार नाही तर. आणि अशी परिस्थिती पण एकानं काढून बी उपयोग नाही. ते पाणी ते जवळ जाणार कुठं मग. त्यांना सांगितले मी, बाबा सगळे एकत्र बसा. 30 टन भागवले ऊस चांगला आहेत बाकी सगळं, पण ते 30 वरच आहेत. ती सगळी 27-28 एकर एकत्रच आहे सगळ्यांचं. पाणी काढलं मी त्यांना सांगितलं, बाबा न 2-2 गुंठ जाऊन दे, सगळेजण एकत्र व्हा आणि पाणी काढा. पाणी जास्त तुंबत राहिले तर शिरोळ बघितलं ना, शिरोळला कशी परिस्थिती झाली आहे. त्याने आता काय केलं, सगळ्यांनी एकत्र करून कारखान्याने मिळून काय केलं ना, सगळं जमीन चांगली पाहिजे बा. झालं तुम्हाला सरी अंतर शेवटी तुमची इच्छा. मी काय करायलाच पाहिजे असं म्हणणार नाही आहे. मी जे काय सांगतोय ते शेवटी तुम्हाला उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेच लागते. जे करेल तो पुढे जाईल, नाही करेल ते आपण हाय त्यात बसणार. झालं सरीचा तर समजलं. लागण पद्धत रोपावच या. रोपाच्या पर्याय कांडीला किती पैसे जाते साहेब? 10,000 कांडीचे पैसे किती झाले? 15,000 झाले. आणि तुमच्या पद्धतीने रोप जर लावलं तर किती 7,000 रुपये तुम्ही लावता. 7-8 हजार, 7,000 2 रुपये धरले तर 14,000. हे आपली स्वतःची कांडी असते, त्याची किंमत कळत नाही आपल्याला. तुम्ही 36 लावा ना, 2.5 रुपयाने द्या. किती पैसे झाले? 10,000च्या आत 8-9 हजार झाले. असं करा तुम्ही. रोप बी आणतात, काही लावतात रोप, जग लावते म्हणून रोप लावतात. ते अशीच दाट फटाफटा लावायचे आणि मग त्याचा काही रिझल्ट येत नाही. मग बघितलं रोपांचं काही खरं नाही. दोष आपला घालायचं कोणा? रोप. तुम्ही असं अंतर राहिल्याशिवाय होणार नाही. काय आपण टाकलेलं हे मिळू शकत नाही पिकाला. दाटी झाली की नाही, त्याची अवस्था की नाही. आपण एखाद्या रूम मध्ये बघा, 5x5 रूम मध्ये बसा आणि सगळी दारावर लावा, त्याची परिस्थिती तशीच होणार. हे सगळं हे मी सांगितले 9 पेपर आहेत की नाही, हे सगळं व्यवस्थित सुटले पाहिजेत तर उत्पादन आहे. यातला एक जरी फेल गेले, पूर्वमशागत फेल गेली, काय पुढे करणार असा? काय आहे म्हणून काही उपयोग नाही. पूर्वमशागत चांगली गेली, बियाणं फेल गेलं तरी सुद्धा काय घडणार नाही, काही घडणार नाही. सगळं समजलं? होय तरी म्हणा काय नाही तर. आता आंतरपीक हे तुम्ही ऊसाला पोषक कसं बघा, म्हणजे जरी सोयाबीनचं मला पोषक वाटलं किंवा भुईमुग, पण ते ऊसाला त्रास होता का म्हणा. या जाळ्या सगळ्या आणि झाले काय, भुईमुग हे पीक कुठलं आहे, वरलं का खालचं आहे? खालचं. वाढ कुठं व्हायला पाहिजे? खाली व्हायला. तुमचा असा फुललाय वरच व्हाय, खाली शेंगा 4 आणि 5 6. ते फुलवरच आल्यानंतर जरा दाबायचं असते, ते खाली वाढवायला, वरली वाढ थांबवायची असते. मग खाली मुळ्या तेवढ्या शेंगा. आम्ही नाही बघायचं, टाकायचं युरिया हिरवगार केलं की ते वाढतंय आपलं सगळं. तर ते त्रास होता, मग त्या सरीतल्या उसाव झाकून गेलेलं असते सगळं. ठीक आहे. आता खरात खत व्यवस्थापन, ज्याचा सगळ्यांचा भरत जास्त आहे की नाही, ते खत व्यवस्थापन.
काही कुणाचा कुणाला पायपूस नाही ह्या बाबतीत हा. एकाचं ऐकायचं टाकायचं, दुसऱ्याचं ऐकायचं, तिसऱ्याचं ऐकायचं, हेच चाललंय सगळं. ते पिकाला मिळाले की नाही माहीत नाही. एक जबाबदारी बनवून, बाकी काही नाही. व्यवस्थापन नावाची चीजच नाही या बाबतीत. आणि त्यात हजारो कंपन्या आहेत आता, हजारो. येईल ते माझं चांगलं, ते काय आपलं खपलं की तुम्हाला काय रिझल्ट हिरवगार दिसले की हा तुम्ही बी गुणगान गाता. मस्त आहे, मस्त आहे, हिरवगार होते. कुठल्या औषधाचे नत्राचं नायट्रोजन प्रमाण असतंच, हिरवगार होतच ते. किती दिवसासाठी? 5-15 दिवसासाठी. ऊस तुटतोच तो पण रिझल्ट पाहिजे. तुमचा रिझल्ट हे ऊस तुटून वजनाची पावती ज्यावेळी कारखान्याची तो रिझल्ट हिरवगार झाला म्हणजे रिझल्ट नव्हे. तर खत व्यवस्थापन परफेक्ट झालं पाहिजे त्याला. आणि ते याचं अन्न आहे, ते डोस नव्हे, अन्न आहे. डोस म्हणजे आपण बिशी ते डोस झाले, हे अन्न आहे. जसं रोज आपण खातो की नाही, जेवतो सकाळ दुपार संध्याकाळी किंवा सकाळ संध्याकाळी, ते अन्न आहे आपण खातो, डोस घेत नाही. तर ते त्या पिकाला मिळायला पाहिजे. 100 टन काढायचा ऊस असेल, 100 टन. आता पूर्वीचं बघा पुस्तकी डोस अजून तेच चाललंय. पूर्व हंगामी 100 NPK 140-70-70 बघा सगळ्या पुस्तकांनी आहे. अडसालीला 160-80 आणि सुरूला आणि खोडव्याला 100-50. अजून तुमच्या पुस्तकात आहेत डोस आहेत का नाही. मग तुम्ही बरोबर कॅल्क्युलेशन करा, नत्र किती, हे किती, मग ह्या बॅगा किती, त्या बॅगा, सगळे करून आपलं जबाबदारी झटकून रिकामं. पूर्वी बियाणे कुठली होती? 740 सारखं बियाणं देशी, 72-19 पाडेगाव. तुमचे वयस्कर लोकांना माहीत असेल ते, बाकी तरुण शेतकऱ्याला माहीत नाही. ते देशी गाय आजारी पडते का संकरित गाय आजारी पडते? जर्सी म्हणजे संकरित, हां पडते बरोबर. त्या कधी 740 बियाणं होतं त्यावेळी केव्हा पंप होता का कधी पंप पाठीव? हा, आता काय सारखं हायब्रिड बियाणं आली ती संकरित जर्सी म्हणा, ती बियाणं आली ती 86-032-92, हे सगळी संकरित आली. याच्या रोग पडणार, आजारी पडणार, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी. त्या हलक्याच्या करपात आंबेर काय आहे तो सुद्धा सोसत नाही त्याला. करपात आंबेर हा म्हणजे तोंड येणं प्रकार माहिती आहे का नाही, तसा रोग आहे तो. आपल्याला सुद्धा तोंड आल्यावर जेवणात फरक पडतोय की नाही, चव लागते का, तसा आहे तुमच्यात रोग प्रतिकार शक्ती. म्हणून आता रोगकिडी व्यवस्थापन मी सांगतो ते, तर ते आता नाही तसं. आता म्हणजे 2:1 2 नत्र 1 स्फुरद आणि 1 किलो पालाश हे 1 टनासाठी 2 किलो नत्र 1 किलो स्फुरद. आणि आता उलट आहे. आता हे पोटॅश तुमचा. आणि तुमच्या गावात एक फेमस काय आहे माहिती आहे का, मी आता तुमच्या गावचं माझा संबंध 1999 पासून आहे. मी सोसायटीला खतं बितं हे आई बापा आहे ते, तर हे 1999 पासून संबंध आहेत माझ्या या गावाशी. तर तुमच्या इथं असं पोट्यास ज्या झालं की गुळ खारट, मी लय वेळा ऐकले तुमचं ते, होय की नाही. आम्ही सांगायला गेलो नाही 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 चालत नाही, ते चालत नाही, पोट्याच चालत नाही. अरे पोट्याचं काय काम आहे माहिती आहे? रोगप्रतिकार शक्ती वाढवणं पहिलं काम त्याचं. आजारी कोण पडतो, ज्याची रोगप्रतिकार कमी तोच आजारी पडतो. आता कोरोना आला किंवा हे आले, सगळे गाव सगळे आजारी पडले का त्यावेळी. ज्याची कुणाची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे तेच, किंवा स्वाईन फ्लू आला तेच आजारी पडले. तसं पोट्याचं काम आहे पहिलं रोगप्रतिकार शक्ती. तुमचं काय झालंय, घातलेल्यापैकी 90% तसाच पडून राहिला, त्याला मिळालेलंच नाही. म्हणून हे रोग हे झालं. आणि हे क्लिष्ट आहे सगळं, असं तुमच्या पद्धतीनं क्लिष्ट आहे मिळणं. तर पोटॅश रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणं, रसाची वाढ करणं आणि गोडी वाढवणं हे पोट्याचं काम आहे. मी सांगून थकलो देऊया सोसायटी तुमच्या, नाही आमच्याकडे चालत नाही. तर आता परिस्थिती आहे 2-1-2. आता 2-1-2 हे रोगप्रतिकार म्हणजे 2 किलो नत्र 1 किलो लिहून घ्या पाहिजे तुम्हाला पेन. असं 2 किलो नत्र लागायला पाहिजे. ते नुसतं टाकणं ना, पिकाला मिळायला पाहिजे. 1 किलो स्फुरद आणि 2 किलो पालाश हे 1 टनासाठी. 100 टनाला किती झालं? 200. 100 200. हा आता फरक आहे. कोणी एवढे शाने आहेत आता, एवढे लेक्चर देतात, एवढे BSc वगैरे MSc वगैरे काही सांगितले का कोणी? हे आम्ही
R&D तुम्हाला माहिती आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्याच्यामध्ये आम्ही काम केले म्हणून आम्हाला माहिती, मला जर माहिती होतं तर हे एवढंच जायला पाहिजे. म्हणजे हे टाकणं ना, लगेच कॅल्क्युलेशन करायचं, मग युरिया किती लागतोय, हे किती लागतोय, ते टाकलं मिळायला पाहिजे. आणि हे टाकलेलं मिळतं कधी माहिती आहे का, तुम्ही जे टाकलेलं मिळतं कधी, ते तुमचा जमिनीचा pH 7 असेल तर, आणि खत मुजलेला असेल तर, जमिनीचा pH जर 7 असेल म्हणजे 7.5 हे 7.5 हा असेल तरच, नाही तर नुसतं टाकलं फेकलं, त्याच्या कॅल्क्युलेशन मी दिले म्हणून सांगितले म्हणून काढलं की ते मोजायला पाहिजे. ते का मोजायला पाहिजे आता सांगतो. 10-26 बऱ्याच जणांनी वापरले. इफको 10-26 म्हणा कुठले, आणि खत कोणाच्या बाचं नसते खत, हे सगळं बाहेर येतं खत आपल्याला. हे आता ज्वारी, आता DAP घ्यायचं असेल, RCA वगैरे या कंपन्या आहेत की नाही, बाहेर नाही येतं. 5-5, 10-10 लाख टन मेट्रिक टन येतं. मग ज्वारी म्हणून मला 2 लाख टन पाहिजे, RCF म्हणणार मला 1.5 लाख टन, आणि कोण 50,000 टन, असं हे त्यांचं हे असते. JNPT आलं मुंबईमध्ये की ह्यांची सगळी जे ती कंपनी घेऊन जाते खत तेच, आणि मग ह्यांच्या बॅगा, फक्त बॅगा यांच्या असतात. तर खत माझं ह्याच कंपनीचं, त्याच तुमच्या गावात बी दिलेलं आहे, ह्याच कंपनीचं पाहिजे. 18 ह्याच कंपनीचं पाहिजे. 10-26 हे बघा, ओरिजिनल खतं कुठली आहे बघा, युरिया. आणि मी जे सांगतोय ते इथं रेकॉर्डिंग आहे, युट्यूबचं चालू आहे, मला खोटं सांगायचं नाही. काय युरिया, त्याला काहीतरी नाव आहे, DAP नाव आहे, डायमोनियम फॉस्फेट नाव आहे याला काहीतरी, पोटॅश, सुपर फॉस्फेट म्हणतात ते, त्याला नाव आहे काय ते 20-013 अमोनियम फॉस्फेट सल्फेट. याला नाव आहे काहीतरी. 10-26 काय नाव आहे, कुठल्याही कंपनी आहे नाव, असं काय नाव आहे. 56 किलो DAP आणि 44 किलो पोटॅश. फक्त मिश्रण तुम्हाला काय म्हणजे कारखान्यात मिक्सिंग केलं जातं. झालं 10-26-2 कॅल्क्युलेशन करा. 18 लाडकं तुमचं, 25 किलो युरिया, 40 किलो DAP आणि 17 किलो पोटॅश, हे झालं 82 किलो. आणि ह्याच्यात 18 किलो फिलर, मग निंबोळी पिंडी घालतील आणि काय घालतील, डोलामाईट घालतील, काय 18 झालं. हे इथं तयार केलं जातं, हे बाहेर आणलं जातं. ही ओरिजिनल हे सगळं थोडंफार 20% इंडियात तयार होतं. पोट्याचं तरी एक दाना नाही इंडियामध्ये, बाहेरनं जाणार होतं. तरी हे आणि असं आहे, हे DAP बाबा लई आहे, महाग बी नव्हे आणि लई हार्ड आहे. आणि मग हे काय करतात, ह्याच्यात नाही DAP, 10-26 DAP नाही आहे की. सगळी खतं ह्याच्यावर तयार केलेली आहेत सगळी. त्यामुळे डोक्यातून काढून टाका, DAP हार्ड आणि हे आहे, स्वस्त DAPच पडणार तुम्हाला. आता 10-26 वापरताय तुम्ही, असं ना, अजून 15-20 मिनिटं असून दे ना. त्या नाही का, तुमच्या कोणाच्या फोनवर मेसेज पाठवा, रिंग होता का म्हणे, असा मेसेज पाठवा. बघा नवीन आलेत काय, ठीक आहे. 10-26 ज्यावेळी 100 किलो आपण घालतो, 50 किलोचे 2 बॅगा घालतो, त्यावेळी 10 किलो, 26 किलो आणि 26 किलो, बरोबर टक्केवारी असते. 100च्या 10% म्हणजे 10 किलो. पोत्या असते 10-26, म्हणजे 50 किलोच्या पोत्यावर कसं असतं, म्हणजे 5-13 टाकलं तुम्ही, 50%. 26 किलो स्फुरद आणि 26 किलो पालास तुम्ही टाकलं, जमिनीमध्ये पिकाला दिलं. आता हा नायट्रोजन आहे, नत्र, ह्याचं काय काम, काळोखी आणि उंची, ह्याचं काय काम, स्फुरदचं काय काम, मुळांची वाढ, आणि पालाचं तुम्हाला काम सांगितलंच, रोगप्रतिकार शक्ती आणि
आता ही जी खतं तुम्ही टाकता, आता ह्या हे तर वर लिहितो हे आता कोणी बघितलेचं का नाही मला माहित नाही, टाकायचं काम तेवढं केलेचा. पी कंसात T26 पी कंसात CS 26 आणि पी कंसात या पीचेच खाली लिहिले का नाही बघा पोते, कुठलीही पोतं काढा, काय टाका 12-32-16 टाका, कुठलीही काढा, हे लिहिले का नाही पोते मी. हा कोण नुसतं बघितलं उगाच म्हणायचं हो नव्हे आहे ना, बरोबर. म्हणजे मी खोटं बोलतो याचं घ्यायला नको. याचा अर्थ काय कधी विचारला कोणाला का कोणी सांगितलं तुम्हाला ते काय आहे? ह्याच्याच खाली का लिहिलं हे कशासाठी लिहिलं? याचा अर्थ 100 किलो आपण फेकलं, तुमच्या भाषेत आता फेकलं म्हणतो, तर हे PT टोटल 26 किलो तुम्ही स्फुरद पिकाला दिला. त्यापैकी 26 किलो पैकी कॅल्क्युलेटर काढून कोणतरी ठेवा आता. 26 किलो पैकी सायट्रिक सोल्युबल 26%, म्हणजे 25% जरा 26 किलो 25% किती झालं? 13चे निम्म 6.5. माझं गणित चांगलं आहे बघा. ह्याच्या आधी तुम्हाला त्याच्यावर उदाहरण द्यायचं राहिलं. तुम्ही कुठल्या ह्याच्या बाबतीत कुठल्या गोष्टीचं बेसिक ज्ञान पाहिजे, कुठल्याही गोष्टीचं पायाभूत ज्ञान पाहिजे, ते समजलं पाहिजे. मग सामूचं सांगितलं का नाही तुम्हाला? सामू म्हणजे काय? उदाहरण कुठलं दिलं मी? जे आपल्या PH 27,380 भागिले 19 काय करणार कॅल्क्युलेटर? कुणाला येतो 19चा पाडा? तुम्हाला उत्तर येणार की कॅल्क्युलेटर उत्तर येणार लगेच सेकंदात. म्हणजे उत्तर कसं आलं त्याला पाडा यायला पाहिजे, भागाकार यायला पाहिजे. उत्तर कसं आहे? युरिया काळू की येते, हिरवगार होते, हे एवढं माहीत आहे. युरियाची प्रोसेस माहीत आहे काय होतं जमिनीत गेल्यानंतर? माहीत. समजून घ्या. शेती करायचं असं नाही नुसतं प्रत्येक वेळी विचारून. तुम्हाला ज्ञान पाहिजेच प्रत्येक गोष्टी, तर जाणार 100 टनाकडे. आज हा लेक्चरचं नाव काय? एकरी 100 टन. तुम्हाला वाटलं तर एकरी 100 डोस घेतला संपलं 10 मिनिटात कारभार झाला. आणि मग ते 100 टन आहे आले की काय घंटा सांगतोय तेव्हा असंच की. मला तुम्हाला तज्ज्ञ करायचे. माझ्या ग्रुपमध्ये 50,000 शेतकरी माऊली आहेत. आमच्या ग्रुपमध्ये इथली बरीच जण आहेत, 200 ग्रुप आहेत, 50,000 शेतकरी आहेत. एक फोन नसतोय मला कोणाचा. मी आधीच ताकीद दिली आहे. किती जणांना उचलू शकतोय आपण? 50,000ने एक जरी केला फोन, हा शक्य आहे का? काय असलं तर व्हॉट्सअपवर टाकायचं, काय अडचण असेल फोटो टाकायचा, काय असेल ते माझं मी संध्याकाळी देत असतो उत्तर ते. तर हे सायट्रिक सोल्युबल म्हणजे तुमचं खत मुजलेलं असलं तर म्हणजे किती मिळणार? 6.5 किलो. आणि WS म्हणजे वाटतं पाण्याबरोबर विरघळणार 22% म्हणजे 6 किलो. 26 किलो म्हणजे 6.5, 26% म्हणजे 22% म्हणजे 6 किलो, म्हणजे किती जाणार? 12 किलो. बाकी गेलं सगळं लक्षात ठेवा हे. आणि हेही तुमचं खत मुजलेलं असेल, तुमच्या जमिनीचा pH चांगला असेल तर. मुजलं नसलं तर नुसतं पाण्याबरोबर विरघळणार, ते तसंच पडून राहणार. आता हे नायट्रोजन 10 किलो टाकलाय, हा वायू आहे, हे काय मूलद्रव्य नाही. फॉस्फरस आणि पोटॅश सारखं हा वायू आहे. एकदा जरा विरघळला की तो उडून जाणार आहे. म्हणजे यातला एक 5 किलो लागेल, 5 किलो वाया जाणार. हा वाया जाणार नाही, पडून राहणार जमीन. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं फॉस्फरस आणि पोटॅश एकत्र आलं बघा. ओरिजिनल खरात तुम्हाला पीन क्या एकत्र आहे का बघा. DAP 1846-0 आहे, पोटॅश आहे त्याच्यात. 20-20-0-13 पोटॅश आहे, 13 सल्फर आहे त्याच्यात, बरोबर ना? हे का नाही तर फॉस्फरस आणि पोटॅश एकत्र आल्यानंतर बॉन्डिंग होतं -+, लोहचुंबक. एकच आलं की तो पण लागत नाही, हा पण लागत नाही. तर हे 12 किलो. आणि पोटॅश आता तुमच्याकडे कोणाचा माती तपासाचा रिपोर्ट असेल तर बघा 800 किलो पर हेक्टर, 1200 किलो पर हेक्टर, 1400 किलो पर हेक्टर आहे पोटॅश, आहे का नाही? कुणाला असलं तर बघा, तुम्ही चेक करा. हा म्हणजे तेच सांगतोय. मग रिपोर्ट आणायचा आणि ते तसंच ठेवायचा फाईलला, त्याच्यावर कारवाई काही नाही. तर
हा 90% मिळत नाही आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि आजारी पडायचं कारण पिकं तुमचे सारख्या हलक्या रोगाला की नाही त्याचं कारण ते पोटॅश मिळत नाही. तर 10% म्हणजे 3 किलो 3 किलो लागतं आणि राहिलेलं 23 किलो गेलं. मग आता आपण अन्न किती दिलं? आपण पिकाला अन्न किती दिलं? 62 किलो 26 62 100 पोत टाकलं की भात काढल्यावर 100 किलो काय 100 किलो तांदूळ निघतं. 62 किलो दिलं, त्यापैकी लागले किती? आणि ते बी अजूनही सांगतोय जमिनीचा पीएच मोजलेला असलं तर 12 आणि 5 17 आणि 3 आणि गेलं किती वाया? अशी कंडिशन आहे आता. तुम्ही टाकले की म्हणजे 3 पोती टाकल्यानंतर 1 पोतं लागतंय ने हे माहित नाही आपल्याला. ते काय तुम्ही जाणून बसणार नकळत झालेलं होतं माहित नसल्यामुळे. तर आता 3 पोती टाकण्यापेक्षा 2 पोती टाकून 2 कशी लागतील हे बघायला पाहिजे का नको? आता मी 2008ला भाकीत केलं होतं, 2012ला DAP त्यावेळी 485 होता 2008ला, पण 485 होता DAP. मी त्यावेळी सांगितलं की 4 वर्षात DAP 1250 होणार. बरोबर मी दुकान टाकायला 1270च झाला. दुकान टाकलं त्यांनी 1270 झाला. आता अजूनही लिहून घ्या येत्या 2-4 वर्षात. तर सरकार कुणाचं जरी असलं तरी कुणाच्या सरकारच्या हातात नाही आहे. युरिया हा जी रेंज आता आहे, तुम्ही आता युरियाचा रेट नेटवर टाका, गुगलवर टाका. युरिया $490 प्रति टन. 490 गुणिले 86 करा रुपये. 490 गुणिले 86 करा आणि भागिले 20 करा. युरियाच्या पोत्याचा दर येतोय बघा बाहेरला, तिथनं आणायचा. त्याशिवाय वाहतूक तिथली देतात की तिला 200. हे सगळं बंद होणार आहे नाटक. भारत सोडून जगात 270ला युरिया नाही. ही आहे तीच किंमत, म्हणजे थोडक्यात 2500 रुपये. कुठलाही देश घ्या. हॅलो लेक्चरमध्ये हॅलो लेक्चरमध्ये आहे, फोन करतो नंतर कुंभोच्या मीटिंगसाठी. ते 2 टाकू 2 कशी लागतील हे बघायचं. आता त्यासाठी ही खतं जी रासायनिक खतं आपण टाकतो सगळी NPK हे साहेब नंतर सोडून द्या. नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे घातल्यानंतर 1 महिन्याला लागायला चालू होतं. ते 3.5 महिने. मग आपण लागणीचा डोस आणि भरणीचा डोस का टाकतो एकदम मोठा की हा लागल्यानंतर ते भरणीपर्यंत पुरायला पाहिजे. आणि तिथनं पुढं भरणीला टाकल्यानंतर पुढं 3.5-4 महिने लागाय, म्हणजे 8 तुमचे महिने 8 महिन्यापर्यंत. पण ते ऍक्च्युली ते लागत कसं लागतं महिन्यानंतर. मग आता फॉस्फरस जर मुळांची वाढ करायसाठी काय पाहिजे? फॉस्फरस स्फुरद. आता तुम्ही टाकणार लागण केल्या ते महिन्यानं चालू, वाढ कशी होणार मुळांची? असं पडायचं कारण काय आहे? तुमच्या मुळांची वाढ नाही असा धरला तर उफडून येते. मुळांची वाढ जर भक्कम झाली अशी 2.5-3 फूट, तेवढं पडायचं प्रमाण कमी येईल का नाही? त्या चुका फक्त दुरुस्त करा. तर हे असं बघायला गेलं तर आधी महिनाभर आधी टाकायला पाहिजे फॉस्फरस पोटॅश जमिनीमध्ये. कंपोस्ट आणि कुठल्या ह्याच्यात निंबोळी पेंट सारखं हे मिसळायचंच. कुठल्याही रासायनिक खत टाकताना डोस निंबोळी पेंट. तुम्हाला निंबोळी नको मग. निंबोळी पेंट घातल्यानंतर काय थोडीफार कीड मरते आणि तुमचं खत कुठं वाया जाऊ देत नाही निंबोळी पेंट. म्हणजे टाकायचा 10,000चा डोस 1000-2000 निंबोळी वाया, त्यातलं वाया तुमचा 8,000च जाते. तर हे सगळे जिथल्या तिथं व्यवस्थित करा. मग आता हे एक द्या माझ्याकडे तिकडे. खतं तशी भट्टी लावायची असते. तुम्ही NPK ही जी खतं घेताय की नाही, हे घ्या भट्टी लावायची असते. निंबोळी पेंट घ्या किंवा कंपोस्ट घ्या, ही भट्टी लावायची असते. एक 10-15 दिवस भट्टी लावली की नाही की तुमचं घातल्यानंतर ते पिकाला लागू होणार. डायरेक्ट खतं टाकली जात तुम्ही महिन्यानं लागू होणार, चालू होणार.
तर त्यासाठी हे भट्टी खत यांचं मी 62 बॅगा वापरलेल्या आहेत. माझा विक्रीचा उद्देश नाही आहे, मला जे चांगलं आहे तेच द्यायचं आहे. हे भट्टी खत तयार भट्टी खत म्हणजे घातल्या रासायनिक खत जे डायरेक्ट तीच आहे त्याच्यात, फक्त भट्टी लावून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही टाकल्यास लागू. त्याच्या जोडीला तुम्ही रासायनिक खत टाकलं, हे सुरुवातीला पिकाला गरजेनुसार महिना 1.5 महिना चालतंय. हे सप्तेवर ते ह्याच्यासाठी. तसंच यांचं मायक्रोन्यूट्रंट ते आता घरात गेले वाचा, आता काय वाचत नाही. 10 किलोची बॅग मायक्रोन्यूट्रंटची कितीला आहे? हा 700 रुपये. आता हे मायक्रोन्यूट्रंट म्हणजे काय? झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर. आता हे निदान मूलद्रव्य तरी आहेत, पाण्यात विरघळतील, लेट का विना तर विरघळतील. आता फेरस म्हणजे काय? लोखंड. बरोबर, लोखंड म्हणजे फेरस. आता ते 10 किलोच्या बॅगमध्ये 21% लिहिलेलं असते. 21% स्पेशल बॅग घेतली. 21% म्हणजे 210 ग्रॅम त्यात लोखंडाचा किस असतो. आता लोखंड विरघळतं, 5 वर्ष विरघळेल का पाण्यात? त्याला जमिनीत असणारे जीवाणूच ते विरघळ. तर हे फेरस, हे सगळं मायक्रोन्यूट्रंट्स ह्यांचं भट्टीच आहे. ते पण 25 किलोची बॅग. किती? 25 किलोचे सगळे झिंक, फेरस बिरस सगळे याच्यात भट्टी लावून ते पण तयार करून घेतलेला. 25 किलोची बॅग आहे 750 ना? किती आहे विजय? नाही जे मायक्रोन्यूट्रंट 25 किलोची किती किंमत किती आहे? आणि किंमत किती आहे तिची? MRP दर किती आहे? 600 रुपयाला 25 किलोची बॅग. आता गंमत बघा, तुम्ही जे खतातनं, रासायनिक खतातनं जे, आणि तुम्हाला कोणी सांगितलंच नाही, ज्या खतात पी आहे 10-26 असेल, DAP असेल, ह्या खतात जर झिंक आलं ह्याच्यामध्ये तर झिंक पण लागत नाही पिकाला, फॉस्फरस पण लागत नाही. पी म्हणजे फॉस्फरस. काय परिस्थिती आहे? हे फॉस्फरस म्हणजे काय? आता हे जरा टेक्निकली आहे. P2O5 म्हणजे फॉस्फरस पेंटॉक्साइड. ह्याच्यामध्ये जर झिंक सल्फेट आलं, ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट आलं, आणि तुम्ही पाणी दिलं, अधिक H2O म्हणजे पाणी, ते दिलं, काय प्रक्रिया होते माहिती आहे? ZnPO4 अधिक H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड अधिक काय ऑक्सिजन निघून जातो सर. O2 ZnPO झिंक फॉस्फेट. म्हणजे कशाला वापरतो झिंक फॉस्फेट आपण? कशाला? उंदीर मारायला. विष तयार होतं ते. झिंक फॉस्फेट उंदीर मारायचं औषध आहे का ते? अधिक H2SO4 हे सल्फ्युरिक म्हणजे झाल, म्हणजे एक थेंब जरी त्वचेवर पडला तर जळून जातं ते. म्हणजे ही क्रिया घडते. म्हणजे फॉस्फरस युक्त खतात जर मायक्रोन्यूट्रंट तुम्ही घातलं तर ही परिस्थिती येते. मग हे विष झालं फॉस्फरस, आणि त्याचं उपयोगाचं नाही पिकाला. जसे सल्फ्युरिक ऍसिड मुळं, हे जे तुमच्या ह्या मुळे आहेत का नाही, हे खतं ओढून घेत नाहीत. हे सेक्शनच्या पाईप आहेत. फुटबॉल वेगळा, ते नुसतं वर ह्याचा पाईप आहे, सेक्शनच्या पाईप आहेत. त्याला जे फुटबॉल आहे ते बारीक मुळं, तंतुमुळं, पांढरी मुळं, हे शोषून घेतं सगळं. आणि सल्फ्युरिक ऍसिड तिथं आलं तर हे जर काय पाण्यात नदीला फुटबॉल गेल्यावर मोटर चालू असं तर काय उपयोग आहे का त्याचा? तर ही क्रिया घडते. म्हणून हे भट्टीतलं मायक्रोन्यूट्रंट भट्टीतलं घाला, किंवा तुम्ही 10 किलोची तुम्हाला वाटलं असली बॅग आणा आणि बरोबर 3 आठवडे महिनाभर अगोदर घालून ठेवा त्याच्यामध्ये, पाणी मारून ओलावा ठेवून. ही क्रिया घडती सगळी अशी.
त्यामुळं आपण आपल्याला माहीत नसेल नकळत जे करीत गेले आणि मग आम्हाला असं काय गोष्ट मग आवडीला आलं नाही, असंच झालं तसंच झालं, काय होणारच की तसं. पद्धतच जर चुकीचे होत गेले सगळे आपल्या, काही उपयोग नाही आहे. आणि पहिलं का सांगतो तुम्हाला, शेतकरी पहिलं व्हावं व्यवसाय शेतकरी का व्हावं सांगतो तुम्हाला. आमच्याकडे 30,000चा मोबाईल घेणार पण औषध मारायचा पंप नसतो. लग्नात का नाही, लग्नाचा खर्च वेगळा, वरातीला नुसतं डॉल्बीला लाकडं घालणार पण ठिबक करणार नाही पण, किंवा शेतीचं काय लागणार आणणार. तुम्ही असं व्यसन पाहिजे, दर महिन्याला एक तरी वस्तू, मग ते ह्याचा असो भांगलणीचा असू दे, कसे आणायचंच. आपल्या घरात सगळं खुरपं पाहिजे तसं शेजारचं घेऊन जायचं. असं शेतकरी नव्हतो. शेतकरी म्हणजे माझ्या घरात, माझ्यामध्ये स्वतःच्या भावाला सुद्धा पंप देऊन ते ईर्ष्या होती ना पाहिजे. ईर्ष्या तुमच्या कशाने माहिती, ह्यानं गाडी 50,000 घेतली दुसऱ्यानं लाखाची, यात ईर्ष्या उत्पादनात करा. त्याचं बाबा 40 आणि त्या झाले कसं 60वाला 50वाल्याकडे बघतोय, बाबा माझा त्याच्यापेक्षा लोक असं खुर्ची बसा, नाही बसा खुर्ची बसा, इथं आहे खुर्ची, या अवघडले तुम्हाला बघतोय मागा जरा मी. तर ते 50वाला 40वाल्याकडे बघतोय, हा त्याच्यापेक्षा माझा भारी आहे. 40वाला 30वाल्याकडे बघा, त्याच्यापेक्षा माझा. 50वाल्याने बघायला पाहिजे कसं 60-70वाल्याकडे बघायला पाहिजे, माझा कसा जाईल तिकडे. 70वाल्या 80कडे, 80वाल्या असं पाहिजे. तुमचं उलट आहे, खालचं त्याच्यापेक्षा माझा भारी आहे, मला काय नावं ठेवीत नाही. बदला ईर्ष्या त्या उत्पन्नात करा. गाड्या हे जरूर घ्यायला पाहिजे, मोबाईल जरूर घ्या, तो भाग वेगळा, पण हे शेतीत करावं. इथं फालतू खर्च करणे तो वळवा शेतीत. 50,000 जर भांडवल असले, दाम दुप्पट किती आहे व बँकेत? हा 5 सांगा, कमीतलं सांगा, काय अडचण नाही. 8 वर्षे, 8 वर्षे किती मिळणार 8 वर्षांनी तुम्हाला? उत्तर तेच असणार, 50,000च मिळणार तुम्हाला. हे भरलेलं तुमचं बँक 50,000च घालून देणार तुम्हाला, काय 1 लाख देणार बँक? 1.5 लाख मिळायला पाहिजे तुम्हाला. 50,000 जर भांडवल आपल्याकडे असले, मी मागाशी 9 पेपर सांगितले, पैसे आता योग्य वेळी होतील का नाही? सगळे योग्य वेळी होणार का? आधी पैसे असल्या 5-10 टन वाढणार नाही? 5 टन तरी वाढेल का नाही? हे जर वर्षाला किती मिळालं? 50,000 तुम्हाला मिळाले ठेवून, वर्षाला किती मिळाले गो? 7,500 जरा 7,000 वर्ष, आणि ते 50,000 इथं आपलं एक 5 टन वाढल्या किती झाले? कुठलं चांगलं? म्हणून भांडवल पाहिजे. व्यवसाय म्हणून जावा, तेवढ्यासाठी भांडवल पाहिजे. सगळ्या गोष्टी अगोदर घ्या. ते संध्याकाळी 10:30-11ला फोन करायचा दुकानदाराला, एकराचा खताचा डोस मध्ये घ्यायचं, ट्रॅक्टरमध्ये 2-4 असतातच पट्टे. मग आता एक काय करायचं, समजा तिने 300 किलो दिले, सगळा डोस झाला उदाहरणार्थ. हा सऱ्या कोणी मोजलेल्याच नाही. आपल्या शेतात सऱ्या किती आहेत माहित नाहीत कुणाला, ठराविक 1-2 असतील. हे खत मग घ्यायचं. आता 350 किलोचं गठ्ठे काय कोणाला उचलत नाही. मग 25-25 किलोची गठ्ठे करायची, निम्मी. किती झाली तर 12, 6 पुत्ती म्हणजे 300 किलो, 12. मग हे तुमची पद्धत सांगतोय खत टाकायचं. हे एकरभर आहे, या सऱ्या आहेत, मग हे 12 गठडे इथं असं आपल्याला लांब जायला नको ना, अशी टाकून द्यायची 12 गठडे 12 ठिकाणी. मग 2-4 असते. सुरुवात करायची खत टाकायला, फेकळायला. सुरुवात काय अंदाज नसतोय, सगळ्याच माहित नाही काय करणार. जरासं मध्ये गेलं की एखादं म्हणते बघा कमी धरायला पाहिजे, पुरणार नाही, मग ते कमी सगळ्यांनी धरायचं. मग ते वाढतंय. मग शेवटला टाकायचं. आणि क्रिकेटची मॅच त्या टायमात असली तरी आणि बोंब त्याच्यापेक्षा त्या कवा सपून 300 किलो माझ्याकडे आहे. माझ्या साऱ्या 50 आहेत. एका सरीला माझ्या किती आलं? 6 किलो. आता प्रत्येक डेअरीत वजन काढतायत. पूर्वीसारखी परिस्थिती आहे का? हे मिसळायचं चांगलं. आणि मिसळायचं पण ते शेतात नाही, अशी कठीण जागा घ्यायची, ते सगळं व्यवस्थित हातरायचं, पसरायचं चांगलं. तुमचं ढीग असते, खोऱ्याने इकडे 2-4 खोरी केली तर झालं मिसळ. आता एका कोपऱ्यात DAP, एका कोपऱ्यात पोटॅश, एका कोपऱ्यात काय खत, म्हणजे सगळे समान पडायला पाहिजे ना. ते मिसळायचं चांगलं. माझ्या सऱ्या आहेत 50, 6 किलो जायचं. पाटी घ्यायची, बाबा 6 किलो कुठंपर्यंत भरलं, समजा 12 किलो भरतं, 12 किलो 2 सरीला टाकायचं. ते जरा तरी प्रमाण येईल का नाही?
हा तर ह्या मी म्हणून सांगतो मी चुका दुरुस्त करा, सगळं आपोआप होते बघा, ऑटोमॅटिक वाढते. तुम्ही न काय करता वाढते आणि मग आणि चांगलं व्यवस्थित केलं तर अजून उत्पादन वाढते. अपेक्षा ठेवू नका खताचा डोस दिला मी 100 आणि हे सगळे आलायचं का नाही काहीतरी सांगणार खताचा आता चांगलं 100 टनाचा आहे आणि हे नाही तर असं टाका खत. लागेल वेळ लागेल आणि एकाच दिवशी टाकावं असं काय सांगितलेलं नाही. पिकांना सांगितलं मला आजचे आज पाहिजे सगळेच टाका की 2-4 सरीच नाही काय फरक पडत नाही. एवढं गडबड भरून पाहुणेर करून इसकटून 10,000चा डोस 2,000चा लागणार पिकाला 8,000 वाया, पाहुणेरचं पैसे बी वाया आणि उत्पादन नाही ते नाही. तर हे सगळं व्यवस्थित झालं तर उत्पादन आहे, नाहीतर अन्यथा काही नाही बघा. तुम्ही किती प्रयत्न केले डोकं आपटलं तर काय ना. खत हे म्हणजे पिकाच्या वाढीनुसारच घालायचं असते. डोस कोण ठरवणार हो आपण डोस काय त्या जमिनीची अवस्था आहे, त्याचं पीएच काय आहे, म्हणजे सामो काय आहे, किती टन येणार माहीत नाही. असा भले 60 टन निघून दे किंवा 50 टन निघून त्या काढायला पाहिजे दररोज. आणि काही लोक आता बघा 100 टन काढणारे लोक आहेत आपल्या भागात, 90-100 काढणारे आहेत आपल्या भागात तुमच्या पश्चिमेचं. ते काय मी 100 टन काढला म्हणून सांगते छाती टोकपणे. त्या माणसाने दुसऱ्या इतर रानात 80च्या लेवलनं काढायला पाहिजे. नाहीतर त्या रानात येते तिथे 100 आणि बाकी ठिकाणी 30 आणि 35 तिनं काढले नाही तिथं आलंय ते. ही रानं पण त्या पद्धतीने करायला पाहिजे. हलकं रान असून त्यालाही मजबूत करता येतं आपल्याला. पाया आपण इमारतीचं काढताना एखाद्याला 2 फुटावं लागतोय पण एखाद्याला 15-15 फूट लागत नाही. म्हणून त्यानं 2 फुट काढला म्हणजे 2 फूट काढून चालेल 15 फूटवाले ना. त्याही रानात तसा खर्च करून बाबा रान लेवलला आणायला पाहिजे, टप्प्याटप्प्यानं आणायचं, तिची क्षमता वाढवायची. तुमचं कुठलं दिसल रान मोकळे सरी काढले उत्पादन येणार नाही तसं. आता तसंच पाणी व्यवस्थापन मी आज लय फास्ट घेतल्या. पाणी व्यवस्थापन हा युरियाचं तुम्हाला सांगायचं राहिलं. युरिया हा नाही वायू आहे लक्षात ठेवा. आता पाणी व्यवस्थापन आलंय म्हणून तेवढा विषय बाजूला ठेवतो मी. पाणी व्यवस्थापन मोटर चालू केली जरा बसतो कंबर. मोटर चालू केली आणि कोल्हापूरला गेला आणि कुठे गेला आता काय रिमोटवरून बंद होते मोटर, काय अडचण आहे काही नाही. चौथ्याच्या रानात खत गेलं तर चालतंय आपलं खत. आता मला सांगा पाणी आपल्याकडे ठिबक का उपयोगाचा आहे? ठिबक नुसतं पाण्यासाठी नाही. आपल्याकडे समज काय आहे, आपल्याकडे पाणी भरपूर आहे आणि ठिबकची गरज नाही, असंच आहे ना. आणि करणारा एखादा असला तर तू पहिले सबसिडीच विचारते. शेतीसाठी नाही करते, ती सबसिडी आहे किती आहे. आज तुमचा ऊस 1.25 महिन्याचा आहे, 1.25 महिन्याचा किती मुळं किती असणार तुमची ऊसाची? मग अशी 3 महिन्यात विचारलं जातं 1.25 महिन्यात किती असणार? हाईट नाही मुळांची वाढ किती असणार? 9 मुळांची. मग जगातला 1 नंबर शेतकरी ते 1.25 महिन्यात सांगतो हा. 2 ते 2.5-3 इंच बरं धरू 4 इंच. तुम्ही खत टाकलं पाणी दिलं, पाणी शेवटी मुरणार, कसली जमीन असली तरी मुरणार. पाणी गेलं किती फुटापर्यंत जाऊ शकतंय? 1.5 फूट जा. हलक्या रानात तरी खाली 4 फूट जातं एकदम हलक्या. खत कुठंपर्यंत जाणार ते निघून गेलं 1.5 फूट. त्यातलं थोडं सगळंच जातं असं नाही, निमारदा तरी जातं. मूळ आहे 1.25 इंच 2 इंच खत आहे तिथं 1.5 फूट. काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग? तुम्ही सांगताय तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे डोस टाकला सगळं झालं केलंय पण काही रिझल्ट नाही बाबा. ते सगळे खालीच गेले किती ते मिळाय नको पिकाला. ठिबक असलं तर काय ते पाणी जायचा प्रश्न आहे? तिथंच मुळाच्या 5-6 इंचात राहील का नाही ते तेवढं मुळं वाढतच असते. म्हणून ठिबक गरजेचं आहे. ठिबकनं खत व्यवस्थापन व्यवस्थित होतं. ठिबक पाण्यासाठी नव्हे, ठिबककडे या. इतर फालतू करत बंद करा पण ठिबककडे या. समजलं? आता युरिया बघा गंमत. आता 2 जोडपे आहेत, ए आणि बी.
ही 2 जोडपी ना, नवरा बायको म्हणा का दोघं कोण बी म्हणा. आता समजा ह्यांना कामासाठी 1 महिन्यासाठी घालवली आपण, 1 महिना घालवली कामाला, आणि तांदूळ किती लागणार दररोज? एक अर्धा किलो दोघांनी का 1 किलो? 1 किलो. 30 दिवसाचं किती? ह्यांना 30 किलो दिलं, ह्यांना 30 किलो दिलं. जावा करून खावा तुम्ही, बाकीचे देणार ना तांदूळ. आता ह्या पट्ट्याने काय केलं की रोज बरोबर 1 किलो शिजवलं, आणि ह्यानं काय आईला कुठं 30 दिवस हे करायचं, ते एका दिवशी 30 किलो शिजवलं. काय भात कोण खाणार? 30 दिवस भात कोण खाणार? कोण मानन जाणार? हा ये वाला, कारण त्यानं रोज शिजवलं. त्यानं काय जास्तीत जास्त दुसऱ्या दिवस. युरियाचं तसंच आहे. हा वायू आहे, एकदा टाकला 48 तास. साहेब खुर्ची बसायचं खरंच अवघड नका. हा 48 तासात युरिया संपला. तुम्हाला हिरवगार झाल्यामुळे वाटते लागला. 80% वाया. तेच ठिबक असलं, समजा 100 किलोचा डोस सांगितलाय, ह्यानं 100 किलो टाकला, ह्यानं 100% एका वेळी टाकला, आणि ह्यानं दर 4 दिवसाला 5-5 किलो टाकला. किती दिवस नत्र लागणार पिकाला? बरं, ह्याचा दणकानी मोठा आहे. सगळ्यात विषयी युरिया एका वेळी टाकणं. डॉक्टरनं एक गोळी सकाळ संध्याकाळी सांगितली, 10 गोळ्या खाल्या. तसं हे टाकला किती दिवस जाणार? 5-5 किलो जर 4 दिवसाला किती दिवस जाणार? त्रास होणार नाही पिकाला. हे म्हणून पाहिजे ठिबक पाण्यासाठी नाही आहे. तर पाणी व्यवस्थापन झालं. व्यवस्था नको, हे तुमचं व्यवस्था. कोणी नाव आणि हे राहिलं असलं तरी हे करा झालं ना. आता हे रोग कीड व्यवस्थापन शेवट. रोग कीड तुम्ही करपा तांबेरा पडल्यावर का नाही झाल्यावर तुम्ही जागा होता याचा. वर पीक 25% दणका खाल्लेला असतो. रोग होऊच नाही. रोग पडल्या औषध पाठीव घ्यायला लागतोय का नाही तुम्हाला? घ्यायला लागतोय. मग ते पडच नाही म्हणलं मारलं तर काय करते? 2 पैलवान आहेत. आता परत उदाहरण तुम्हाला, ए आणि बी दोघं एका अट्टीचे आहेत. कोण कोणाला त्यांची कुस्ती कायम बरोबरी सुटत्या. 50 वेळा केल्या कुस्ती बरोबरी सुटते. पुढच्या महिन्यात त्याने 10 तारखेला यांची दोघांची परत कुस्ती आहे, आणि हा बरोबर रोजचं जेवण बिवण व्यायाम करतोय, आणि हा 8 दिवस मध्येच काहीतरी झालं, दवाखान्यात ऍडमिट 8 दिवस राहिला. कुस्तीच्या टायमाला कोण जिंकणार कुस्ती? म्हणजे आजारी पडणार. तसं पीक आजारी पडू देऊ नका. पीक आजारी नाही पडलं उत्पादन येणार. म्हणजे सारखं आजारी औषध पंप औषध कशीच तब्येत सुधारणार आहे? जे सारखं आजारी पडतं 15 दिवसाला महिन्याला, त्याची काही तब्येत असते चांगली? आजारी पडू नये म्हणून ते औषध आहेत आजारी पडून, ते कधी हे केलं नाही. ते पडल्यावर आता होमनी सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. होमनीचा तुमचा होमनीला तुम्ही सगळी औषध वापरून बघितले. सगळेजण म्हणतात आमचं औषध होमनीचं, सगळे बघितले. थांबली हा होमनी नाही, होच नाही म्हणून मेटारायझिन, बिवेरिया, वर्टिसिलियम, हे 3 बुरशी आहेत जैविक बुरशा. होमनी जिथं 100% गॅरंटेड आहे. तुम्ही लागणीच्या वेळी लगेच, आणि मग तुम्हाला म्हणलं होतं की नाही, तुम्ही आता हे प्रक्रिया बंद करा हे, आणि त्याला ट्रायकोडर्मा केल्याचं झाली प्रक्रिया तुमची. हे सगळे जमिनीत पसरली. होमनी तुमचं बघा, होमनीचं औषध आता रासायनिक मारतायचं की नाही, ते होमनीच्या पोटात जायला पाहिजे तर मरणार. हे तरी बरोबर. होमनी खाली 4 फुटात तुमचं औषध आहे, पहिल्या 6 इंचात आणि 8 इंचात. फार तर पाण्याने आणि 1-2 फूट जाईल खाली, पोटात जायला पाहिजे तर मरणार. हा सांगतो ते सांगतो. तर ह्या 3 बुरश्या जिथं होमनी आहे तिथं पण शोधित जातात, आणि त्याच्यात पच्चे वाटे शरीराला आत शिरून खंगालून मारून टाकते. म्हणजे खंगळून मरणं असतं तसं शोधत जातात होमनीला. होमनी गॅरंटेड असली तर 1 लिटर लागण झाल्यास
ते आता आपण आणले बरं काय, म्हणजे आपले बऱ्याच ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी घेतले वेबीम. त्यानंतर 3 महिन्याने 1 लिटर सोडा. बघायचं नाही तुमचं हुमणी कवा लक्षात येते माहिती, ऊस मारायला लागल्या 50% काम झालेलं असते खाली मग उत्पन्नाचं. खूच नाही म्हणून 1 लिटर 3 महिन्याने आणि 1 लिटर सोडा, आणि भरणीच्या नंतर 1 लिटर सोडा. भरणी झाल्या बिलकुल येणार नाही हुमणी तुमच्या, येणारच नाही. नसेल हुमणी तर निदान 1 लिटर 2 वेळा सोडा. तुमचा खोडकिडा, ह्याच्यामुळं खोडकिडा, वाळवी, हे सगळा बंदोबस्त होतोय. हुमणी जागे झाल्यावर नाही उपयोग, हुमणी म्हणा का. म्हणजे पहिलवानचं उदाहरण दिलं, जर तुमचं पीक आजारी नसलं तरच उत्पादन आहे, अन्यथा नाही. अशा प्रकारे माझं 4 शब्द SR साहेबांच्यामुळं, आमचे पांडुरंग चौगले माऊली यांनी मला इथं संधी दिली, बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद, आभार आहे. साहेब हां.